वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आकाश कोळी. आपण आज जात आहोत मध्य प्रदेश MP. माझ्यासोबत राहुल जंजाळे, खंबीर साथ गंभीर बात. क्या बात है, जमते तुला. आपल्यासोबत आपली गाडी एक्स पल्स. चला मग राईड चालू करूया. नवीन सकाळ, नवीन पहाट, नवीन प्रवास. चला मग निघूया. Give me reasons to doubt, try to keep me down, but I'll put the flame out, you can't get to me. Throw your sticks and your stones, go break all of my bones, you won't ache my soul, you can't get to me. आता मध्य प्रदेश मध्ये प्रवेश केलाय है ना. वेलकम टू मध्य प्रदेश. वेलकम टू मध्य प्रदेश. आता महाराष्ट्रातून आपण बॉर्डर क्रॉस आता मागं बॉर्डर गेली. आता बॉर्डर 2 मिनिटं आधी. चला पुढची जर्नी पुढे बघूया गाडीवर. तुला बोलला होता लवकर चाल, असा टाइमपास होत राहतो. चाल रे बोल, नाही चालला मी रिक्षान घरी. काय का होता लावायला तेच बाई त्या तुला सकाळी 6 आले उठवलं, तू आला घरी 9 वाजता. तुम्ही समजता का किती वेळ लागतो? येशी नाही तर मी जातो गाडी म्हणजे रिक्षान जा. पायी जातो दिंडी मै चालला मी. काय रे भाषा. चाल बाबा चाल. There is no barricade that I can tear away, shoot me down to fire away, but I'm a heavyweight. रामपूर शहर. भाषा बदलली, काळ बदलला, राज्य बदललं. आपल्या ब्लॉगची मराठी भाषा नाही बदलणार. शेंबड्या. शनिवारा चौक आहे. आपण इकडनं आलो आहे. आपल्याला सरळ इकडे खंडवा रोडने असं समोर पुढे जायचं. ह्या साईडला सरळ इकडनं आल्यानंतर हे बरहमपूर सिटीमध्ये हा एक जातो आणि ही बाहेर नवीन सिटी इकडे चालू होते. फुटलेला चष्मा घाल ना. फुटलेला चष्मा घाल, दाखव. बेकार है भैया, मैं तो टूट गया. अरे लोक लाईक करतील तर नवीन घेऊस आलं. विचार लग्न लावलाय. गरीब ब्लॉगर आहे, गरीब ब्लॉगर आहे. येतील आगे. नमस्कार मित्रांनो, आपण आहे बरहमपूर शहरामध्ये. आपण जात आहे असिरगडच्या किल्ल्यावर. जे पुरातन काळातले ज्या भिंती आहेत ते तुम्ही बघू शकता. आपण आहे आता शनिवारमध्ये आणि ह्या पुरातन काळाच्या ज्या भिंती आहेत त्या पुरातन काळाच्या भिंतीवरती हे असे सुंदर असे नक्षीकाम सारखे जे कोरलेले तुम्ही बघू शकतायत. हे पेंटिंग आहेत. या पेंटिंगनुसार आपल्याला समजते की मागच्या काळामध्ये असो किंवा इसवी सनच्या काळामध्ये असो या शहरामध्ये किंवा या गावामध्ये किंवा या बरहमपूर शहरामध्ये काय काय घडलं हे तुम्ही चित्रानुसार समजू शकता की काय आहे काय नाही. आकाश तुम्ही चित्र दाखवल्यावर. अरे काहीच नाही रे त्या चित्रावरती, काहीच नाही ना. हे कोणतं व्यंगचित्र? हे व्यंगचित्र कोणतं आहे? हे केसरीवाला नाही चित्र. बरोबर. हे चित्र जुन्या काळातले नाही, भिंती जुन्या काळातले. हे आता कलर केलेलं आहे म्हणून ते कलर उजळून गेले एका पावसात. अरे मित्रा ते बघ, तो कलर अजून पण उडालेला नाही. तो जुना कलर आहे. तो जसा तसा आहे. जुना ते सोनं आहे म्हण एक. मी चाललो तू इथंच थांब. मी चाललो खंडाळा मंडाळा. बाय बाय. Push me down to the ground, what goes around comes around, you won't put the flame out, you can't get to me. Say what you wanna say, go take it all away, but I'm here to stay, no you can't get to me. And there is no barricade that I can tear away, shoot me down to fire. घाट प्रारंभ झालाय मित्रांनो. आपण आता घाटावर चढत आहेत. रात्रीच्या सुमारास आम्ही 1 वाजता शिरगाळावर पोहोचला आहो. आयरा सीधा सांग ना. 12 वाजता अजून. बस पोहोचले ना.
बाकी अजून वरे जाना बाकी है, गंदड 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 ट्रायल अभी तुम्ही देखा है लेकिन अब पिक्चर अभी बाकी है. घसड 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 सांगू बी देत झालं लोकांले. 2 गोष्टी जेवायच्या. चाल दडी वर मट्टी वांग्याची भाजी खाऊ चाल. घसड 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 गंदड गंदड गंदड. फायनली आता आम्ही पोहोचलोय आशिरगड. आणि ह्या चोरवाटा असायच्या. म्हणजे जर कोणी इकडनं अटॅक केला तर या रस्त्याने आपण खाली जाऊ शकत होतो. या रस्ता जो अच्छा हमको सिखा रिया है. तो आहे हा पहिले जुना रोड आहे ना तो. हा जुना रोड आहे. हे ते एक गाव आहे. ह्या गावातून यावं लागतं आपल्याला. हा तो सरळ डोंगरातून तो हायवे. हा हायवे ब्राह्मपूरवरून येणारा सरळ इकडे इंदोरला जातो. गाडी दाखवू शकता तुम्ही आकाशजी. नाही दाखवू शकत. आमचा काय S22 अल्ट्रा आहे का 23 अल्ट्रा. सगळे दिवस येतील. हां सगळे दिवस सबस्क्रायबर आपल्याला साथ देतील. ओके ओके. किल्ल्याचे मेन द्वार व जुने द्वार. जस्ट शडप राहुल. राहुल जस्ट शडप. सॉरी मित्रांनो, आपण ह्या हायवेने आलोय. तो हायवे वेगळा होता. हे राहुल मला काहीही सांगतो. चुकीचा गाईड. पैसे दे पहिले मग काय सांगेन हट करत. हट. फोटो घेईल मी याचा, व्हिडिओ मध्ये टाकून देतो. दुसरा याच्यात तर काय जस्टिफाय होत नाहीये. तू गपणार आहे. मी बोललो का तू बोलतो. तुम्ही बघू शकता आपण मित्रांनो असिरगडच्या स्टार्टिंग गेटमध्ये एंट्री केलेली आहेत. असिरगडच्या स्टार्टिंग गेटमध्ये एंट्री करताना आकाशजी आहेत. हा प्रथम द्वार आहे. सेकंड द्वार आपल्याला त्याच्या पाठीमागच्या साईडला दिसणार. बघूया. हा मुख्य द्वार आलाय. तुम्ही बघू शकता या द्वाराची लांबी व रुंदी खूप मोठी आहे आणि आकाश तिच्यावर कित्तूसा दिसतोय. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन बघूया. आकाशजींना गड बघायची खूप घाई झालेली आहे. आकेव चाल ना बडवटा. राहिले. हे मेन एंट्री गेट आहे किल्ल्याचं. आणि इकडनं असं वरती येऊन तुम्हाला ह्या सिक्युरिटी गार्डकडे तुमची एंट्री. एक कोणाचंही आधार कार्ड लागेल आणि नंबर वगैरे घेतात. नॉर्मल चेकिंग होते बॅगची, बाकी काही नाही जास्त. आणि इकडे पुढे आपला किल्ला. तर किल्ल्याचा जो इतिहास आहे तो इथे त्यांनी मांडला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. आणि हा पूर्ण त्यांनी एक किल्ल्याचा नकाशा मॅप इथं दिला आहे. ओके. हे किल्ल्यावरचे जुने मॉन्युमेंट. इथे वाडे वगैरे होते. पूर्ण 60 एकरमध्ये असणारा हा किल्ला. विचार करू शकता किती मोठे वाडे किंवा इथं घरं असू शकतील त्या टायमाला. बरेच शासक इथं येऊन गेले. फारुकी होते. फारुकी यांनी हे किल्ला बांधला. त्याच्यानंतर मुघल आले. नंतरून ब्रिटिश मराठा अंपायरने आपलं महादेव मंदिर इथे बांधलेलं होतं. ते आताही आहे. हे मिनार आहेत. मित्रांनो बघू शकता ही जी भिंत आहे
म्हणजे हे जे स्ट्रक्चर हे इंग्रजांच्या काळातलं आहे आणि त्याच दुसऱ्या हाताने हे फारुकींनी बांधलं आहे. जेव्हा फारुकींचा जेव्हा इथं राज होता, यांची राजवट होती, ही त्यांच्या काळातली आणि हे इंग्रजांच्या काळातलं आहे. तुम्ही बघू शकता फारुक यांनी बांधलेलं आहे हे पुरातन त्यांचं मस्जिद, त्याचं मेन द्वार. क्या बात है. बरंच खोल आहे. हॅलो. खोल आहे ते, म्हणजे काहीतरी होतं आधी ते, कारण की खाली रूम टाईप आहे. आधी वेगळं होतं. इथं पाण्याची चार आहे ही, हे हातपाय धुवत असतील तिथं. काय हे बघ बसायला पण जागा आहे आणि पाण्याची चार. आकाश इथं अरे बाथरूम टाईप आहे. नाही इथे हा ना, दरवाजा होता ना, बघ ना ते लॉक आहे. बनवलाय. चल पुढून बनवलंय तिथं. मित्रांनो, आम्ही एक बघितलं की इथं उर्दू प्लस संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे, विश्वासमय नम विनावंदनीय. जसे शासक बदलले तसे ठिकाणाची जी व्यवस्था आहे ती बदलत गेली. मराठा शासक पण आले. हां, मस्त जपला गेलंय. हां, फुल पण आहे ना. आणि मित्रांनो, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक जे दरवाजे आहेत त्या प्रत्येक दरवाज्यांवर फुले नक्षीकाम तुम्ही बघू शकता, चेंज झालेले आहेत. दिवा ठेवण्यासाठी बी तुम्ही बघू शकता तिथे तुमचं कोरीव काम जे आहे तेही बदललेले आहेत. या मिनारांवरती जाण्यास ही एक दरवाजा होता, पण काही महारथी असे काही महामानव होऊन गेले, त्यांनी त्या मिनारावर तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते बंद केलं आहे पर्यटकांसाठी. आधी चालू होते, आता बंद केलं. आहेत आपल्यातले काही महामानव. तरी त्या मस्जिदमधून थोडा काही असा नजारा दिसतो. ही सातपुडा पर्वतरांग आहे आपली. इथं पाण्याचे 2 सरोवर आहे, एक इथे आणि एक तिथे. छोटे तलाव आहेत 2. उन्हाळ्यामधली इथं पाणी सुकत नाही, संपत नाही, 12 महिने पाणी. काका काय बोलले तुम्हाला कळलं नसेल, मला पण नाही कळलं. मग आम्ही याच्यानंतर 2-3 फोटो घेतले आणि इथून फरार झालो. पुढची कहाणी, पुढची जागा मीच समजावतो, चला. आपल्या मागे बघू शकतात छोटं होल. खोल. येस, छोटं होल खोल. इथं तोप असायची. इथून खालचं जे नजारा आहे वो देखणे लायक है, पण तू नालायक है. शी कसा शी हट. बस करा हो, चाल ना तिकडे. अरे वो आकाश, ते व्हिडिओ बनवत राहा तू. हो, ब्लॉग वगैरे ते टाक तू. ते सबस्क्रायबरांना पाहणार ते वाढताय का? सबस्क्रायबर वाढताय ते बोलताय आपल्याला व्हिडिओ करायला ऍड. एवढा उन्हाचा मारा, एवढा उन्हाचा चेटत बसा. शिरगडावरती इंग्रजांच्या काळातील ह्या बिल्डिंग आहेत, सध्या त्या खंडर आहेत. त्यांचा खरा उपयोग काय होता काही माहीत नाही. तुम्हाला याची कल्पना असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आमच्यासारख्या अनपडला थोडंसं गाईडलाईन करा. माहिती असेल तर नक्की सांगा मित्रांनो. आणि काय होतंय बासा हो, म्हणजे सगळ्यांना सांगायसारखं असं आहे
शिदा MP शिदा मध्ये आपण आले हा? MP हा, आपण हा. आले सिरगडावर आले. या गडाला बघण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही. हा म्हणजे MP गव्हर्नमेंटचा पटलं भाऊ आपल्याला. निःशुल्क आहे. हे हा. गव्हर्नमेंटचा एक फायदा आम्हाला कळाला आहे, पण छान आहे बघण्यासाठी. तर मामा भाच्यांनो, तिथे 12 महिने ह्या तलावामध्ये 12 महिने पाणी राहतं. वाशीरगडावर इतक्या उन्हामध्ये हे तलाव जे आहे ते कधी सुकलेलं नाही आत्तापर्यंत. तिथं पाणी नेहमी असतं. ते पावसाचं पाणी. हे मोजून 3 तलाव आहेत. मुख्य म्हणजे हे जे इथं हे पिण्याचं पाणी, इथं आंघोळ वगैरे करत नाही. तिकडे 2 आहेत. तिकडे आंघोळीचे वगैरे लोक त्याचा उपयोग करतात, पण पिण्याचा फक्त हेच. राहुल थोडा जवळ आहे आणि आपल्या प्रेक्षकांना दर्शकांना थोडंसं दाखवावं कसं आहे आपलं. दाखवतोय ना भूमी. अम्मा बहीण पे आ जाऊंगा मैं. शिदा बघू शकता मित्रांनो तुम्ही. एका पिंड्यासारखा आकार आहे की त्याचा. तेव्हा इकडे असं असं गोल, इकडं असं चिव चिव. हां बरोबर. तर हे प्राचीनकालीन आपलं महादेव मंदिर. खरा इतिहास म्हणजे हा अश्वत्थामांचं वास इथं असतो. म्हणजे सकाळी पहाटे ते पिंडाची एक पूजा आरती करून जातात आणि सकाळी जेव्हा पुजारी दरवाजा खोलतात, म्हणजे जेव्हा लॉक खोलतात, तेव्हा त्यांना पिंडाची पूजा केलेली दिसते. तर हे आपलं मंदिर आहे. तर मित्रांनो, हे फाशी घरी फाशी द्यायचे कैद्यांना. बरंच खोल आहे रे. आपले राहुल भाऊ थोडीशी माहिती सांगतील. चला राहुल भाऊ चालू. नमस्कार मित्रांनो. हां नमस्कार. हे फाशी घर म्हणायचे. घे ना मग फाशी घे मग. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता. नाही बघू शकत कसं काय बघतील, मी दाखवलं तर पाहतील. खोली आहे. त्या खोलीमधून म्हणजे जो आरोपी वरतून फेकला जायचा तिथून बघायचे. खालती एक खोली आहे. आकाश तुम्ही इकडे येऊन दाखवा बरं. अशा खोल्या बनवलेल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता वरच्या याला, ह्या रॉडच्या वरच्या याला हे 4 असे बांध बनवले. हे 4 असे बांध बनवले. त्या 4 बांधांवरती असं एक रॉड टाईप बनवलेला होता. त्या रॉड टाईपाला जो कैदी होता तो कैदी इकडनं आणला जायचा आणि त्याला तिथं उभं करायला जात होतं. आणि उभं केल्यानंतर इकडनं त्याला अशी फाशी लागल्यानंतर जिथपर्यंत त्याचा जीव आहे तिथपर्यंत त्याचे पाय वगैरे हालचाल करताना बघितले होते. आणि इथं एक शिपाई किंवा तिथून एक शिपाई उभा राहायचा जो भाल्याने त्याची दोरी तोडायचा. आणि त्या कैदीमध्ये जर थोडासा जरी जीव असला तर तो कैदी इथून खूप 100 ते 150 का 100 मिळेल खोल आहे. खोल आहे त्यामुळे ते जितका जो काही प्राण असेल की जो थोडासा जरी वाचला असेल तर तो खाली पडून मरायचा. आणि तिथे जे तुम्ही बघितलं आता 2 मिनिटं आधी आकाशने दाखवलं की तिथं जे एक भुयार घर सारखं होतं तिथून जंगली प्राणी यायचे आणि जो मरलेला जर माणूस असायचा किंवा कैदी असायचा किंवा शव असायचा तो मरलेला माणूस किंवा शव घेऊन जंगलात पडून जायचे. अशी एक कहाणी आहे. आणि हा हे बनवलेलं लंडन मध्ये बनवलेलं आहे. ठीक आहे ओके. चल तू घे आता फाशी फटकन. चाल लवकर, टाइम नाही आपल्याला, ऊन होत आहे. इटाने तिन्ही नाही तर मारलाच. इटा मारला. हेच ते मंदिर मित्रांनो जिथे अश्वत्थामा सकाळी 4 वाजता येऊन शिवलिंगाची पूजा करतायत. आणि आतापर्यंत असं म्हटलं जातं की ती जी घटना आहे ती खरी आहे आणि रोज घडते. त्यांना ज्यांनी ते अश्वत्थामा बघितला आहे ते त्यांचं मानसिक संतुलन व्यवस्थित राहिलेलं नाही आहे. ज्यांनी बघितलं एक तर त्यांचे डोळे गेले किंवा असं काही झालं. आणि लोकांनी कॅमेरे लावायचे प्रयत्न केले पण कॅमेरे पण फुटून गेलेले आहेत. ही खरी घटना आहे. आपल्याला तसे आपण त्यांच्याशी 2 मिनिटं चर्चा करू. चला, हे प्रवेशद्वार आहे महादेव मंदिराचं. आणि हे इकडे शेजारीच खोलगट भाग आहे, खूप खोल आहे. दाखवतो तुम्हाला खाली गेल्यावर. आणि तर मित्रांनो अशी पूजा आहे. ही फुलं आणि हे
अश्वत्थामाकडून ठेवलेले असतात बघा. हे जिवंत फुलं आहेत, ताजे फुलं रोज असतात. रोज ही जी पूजा केली जाते अश्वत्थामाच्या हाताने केली जाते. तो कुठलाही पुजारी फूल आणत नाही. पूर्ण डोंगरावर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल, कुठल्याच डोंगरावर कुठल्याच ठिकाणी फुलाचं झाड नाही आहे, कुठलंही रोप नाही आहे, पण इथं ताजे फुलं रोज असतात. हे अश्वत्थामाचं अस्तित्वाची एक जाण आहे. राहुल, कसं वाटतं तुम्हाला? घुसबंब येतात ना अंगावर त्या काटेक क्षार. तर हे जुनं मंदिर किती भारी असणार. अश्वत्थामा येतो रोजातून, अश्वत्थामा येतो इथं. ती भारी अशी कसं दिसतंय जंगल भूरचं डायरेक्ट. ते माहिती आहे पत्रयंतडी, ते वाचूवर आपण चालतं. हो ना, येतोय ना. अरे कोर आहे ना रे, काय काय वाचा काय म्हणा भाऊ. अरे ते काहीतरी अशी आग लावणी पडत असेल, नाही तर पाणी टाकणं पडत असेल, तेव्हा ते दृश्य होत असेल. सांगताना येत नाही, करणं पडते. आता पेट्रोल न राखेल टाकून गाडीत पेट्रोल नाही माझ्या. चाल आणि चाल कुंड आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. प्रथम वरती बघितला आपण, द्वितीय तिथं बघितला आणि हा तृतीय, असे 3 कुंड आहे तिथं. आता पुढं येऊन जवळ की नियर बाय शेर नाही भाऊ, आपल्या चालत नाही. निळं शार्पानी ना रे भाषा. निळं भरावल्या मच्छरात येणार चाले भाऊ तू. मच्छा काय राहिला पोटात, कावळे बोंबली राहिले मच्छा काय. ऊन लई आहे मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून वेळ आहे, शेअर बी करा. अरे वेळ तर आहे ना, बोलणं पडते मध्ये. काम आहे आपलं. खंडर आहे. चर्च तिथं नकाशात चर्च. हा चर्च आहे, पण आता काय इथं लिहिलं आहे ना, हेनरी नाव दिसतं फक्त एक. हेनरी, बस हेनरी आहे. सन, बस जास्त काहीच नाही याच्यावर. तुम्ही खंडार पडले रे, सर्व खंडार पडले. जपणूक नाही आहे, जपणूक. ख्रिश्चन धर्मांचे लोक. याच प्रकारे आपला अशीरगड कंप्लीट. यस, आशा करतो सर्व माहिती भेटली असावी. भेटली ना? नाही, नेक्स्ट टाइम कव्हर करू. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटा वाजवायला विसरू नका, ते बी सांगत जाय ना. बाय गाईज, गाडीवर भेटू. Let's take it slow. Where you go, I go too. And if you hit the bottom, I'm going down with you. Let's take it slow. Who cares where we gotta be? You know you'll have a good time wherever you're with me. Let's take it slow. गडच्या पायथ्याशी आशा देवी म्हणून एक स्थान आहे. माझ्या मावशीच्या मुलाने आम्हाला हे सांगितलं, तर आम्ही तिथं एक व्हिजिट देतो. एक छोटीशी व्हिजिट, एक छोटासा क्लिप ॲड करतो मी, तितकी तुम्ही बघा आणि आशीरगड आल्यानंतर नक्की एक भेट द्या. मंदिरावर पोचलो मित्रांनो.
शिरगडच्या पायथ्याशी आशादेवीचं मंदिर आहे. इकडनं आपण आत येतो. मी चुकून ह्या खालच्या मंदिरात, आम्हाला वाटलं हेच मंदिर आहे, पण असं पाठीमागे जाऊन इथं आतमध्ये जावं लागते आणि तिथं देवीचं मंदिर आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ शूट वगैरे आतून काही केला नाही. राहुल भाऊ, कसं वाटलं मंदिर? छान आहे, खूप छान. हां, खूप छान आहे. 5 मिनटं देऊ शकतो आपण मंदिरासाठी इकडे आल्यावर? मग नक्की द्या. नक्कीच द्या. देवासाठी नाही देणार तर कोणाला देणार. चला मग परतीच्या मार्गाकडे.